भारतात चित्रपटामध्ये सुपर हिरो ही कन्सेप्ट काही नवीन नाही. क्रिश म्हणा किंवा हॉलिवूडचे म्हणा, बऱ्यापैकी आपल्याला सुपर हिरो माहिती आहेत. पण हा सुपर हिरो असा आहे की अरे बापरे, हा वेगवान आणि सुसाटपणे असा चाललेला आहे थिएटरमध्ये. या सुपर हिरोचं नाव आहे हनुमान. नमस्कार, सागर हिट्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण हनुमान या चित्रपटाने किती पैसे कमवले याबद्दल आपण बोलणार आहोत. हनुमान हा चित्रपट प्रेक्षकांच्या इतक्या इमागात प्रभावित झालेला आहे की सुपर हिरो कोण असतो तर हा हनुमानच असतो आता असं वाटू लागलं आहे सर्वांना. पिक्चरची रिलीज डेट होती 12 जानेवारी 2024. आता एक महिना झालेला आहे. एका महिन्यामध्ये चित्रपट हा 350 करोड पार केलेला आहे. पैसा ही पैसा होगा. चित्रपटाने 350 करोड कसे कमवले हे आपण पुढे पाहणारच आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण इतक्या कमी बजेटमध्ये इतकी भव्य अशी कमाई या चित्रपटाने केलेली आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं की बाबा बॉलिवूडवाले कुठेतरी कमी पडत आहेत. साऊथवाले दरवेळी बॉलिवूडला ओव्हरटॅक मारत आहेत, दरवेळी ओव्हरटॅक मारत आहेत. मग KGF म्हणा, बाहुबली म्हणा किंवा कोणताही फिल्म घ्या, कशामुळे असतं त्यांच्या फिल्म ते चला आपण पाहूया. हनुमान या चित्रपटाला IMDb रेटिंग ही 8.5 मिळालेली आहे. त्यामुळे हा चित्रपट अगदी भव्य आणि दिव्य चांगला सुसाट चाललेला आहे. थिएटरमध्ये अजूनही हा चित्रपट आहे. तुम्ही कोणी बघितला नसेल तर नक्की जाऊन पहा, आणि ज्यांनी बघितला असेल त्याने कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला. बात तो सही है. तर चला आपण पाहूया चित्रपटाचा हिरो. हिरो म्हणजे तो सुपर हिरो तेजा सज्जा. अरे बापरे, तेजा सज्जाला बघितल्यानंतर पहिल्यांदा तर वाटतं की अरे कोणता हिरो आणला यार तुम्ही, आम्ही ह्याला बघायचं का 3 तास आता. पण त्याच्यात त्याने केलेली ऍक्टिंग, त्याचे इमोशनल ड्रामा वगैरे इतका भावून जातो की वाटतं पिक्चरच्या एंडिंग पर्यंत आपण त्याला हिरो म्हणून ऍक्सेप्टच करतो. चित्रपटाचे बजेट होते फक्त 40 करोड रुपये आणि चित्रपटाने आज अखेर कमवले आहेत 350 कोटी रुपये. आता हेच बघायचं झालं तर आदिपुरुषच्या बाबतीत उलटं झालेलं आहे. आदिपुरुषने जेवढे यांनी कमवले त्याच्यापेक्षा डबल बजेट घातलं होतं, आणि त्यांनी मला नाही वाटत जेवढे यांनी बजेट लावलं होतं तेवढे तरी त्यांनी कमवले असतील. कारण आदिपुरुष पण हा चित्रपट श्रीरामावरतीच होता आणि हा चित्रपटही त्यांच्या भक्तावरती म्हणजे श्री हनुमंतावरती आहे. पण तरीही स्टोरी जरी आपल्या पुरातन काळातली किंवा आपल्या देवदेवतिकांची असली तरीही दोन्ही स्टोरीत फरक आहे. दोन्ही VFX मध्ये फरक आहे. इतक्या कमी बजेटमधले VFX सुद्धा तुम्हाला अगदी भावनिक करून टाकतात आणि तुमच्या मनाला वाटतही नाही कुठेही की बाबा हे VFX लो क्वालिटीचे आहेत किंवा हे VFX खराब आहेत असं वाटत नाही. ॲनिमेशन असं वाटत नाही. ॲनिमेशन अगदी जबरदस्त वापरलेलं आहे. आता जगात जे काही चाललेलं आहे, त्या जगात चाललेल्या ज्या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी, त्या टेक्नॉलॉजी आपल्यासाठी किती घातक आहे याचा दाखवण्याचा त्या चित्रपटामध्ये अगदी बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे. आणि तेच माणसांच्या मनाला भावतं. आणि त्यात श्रीरामांचे भक्त आपले हनुमानांनी त्याच्यात जी पॉवर एका सामान्य पुरुषाला दिली त्यालाच का मिळाली हे पाहणे अगदी पाहण्यासारखं आहे त्या चित्रपटामध्ये. थोडक्यात सांगायचं झालं तर ती इतकी निगडीत आहे आपल्या याची स्टोरी. कारण आजकालचे सुपर हिरो आपण हॉलिवूडमध्ये वगैरे आपले सुपर हिरो पाहतो, पण ते सुपर हिरो पाहताना आपल्या लहान मुलंही ते चित्रपट पाहतात. सुपर हिरोचा वेळ बऱ्यापैकी लहान मुलांना आहे, कारण बाजारामध्ये स्पायडरमॅन वगैरे असे टॉय वगैरे मिळतात, बाहुल्या वगैरे मिळतात. त्यामुळे त्यांचे लहान मुलांची ओढ त्या सुपरमॅनकडे भरपूर आहे आणि त्याचा किती दुरुपयोग झालेला आहे किंवा लहान मुलांच्या मनावरती ते किती बिंबलेलं आहे ते ह्या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच दाखवलेलं आहे. आणि ते अगदी योग्यरित्या दाखवलेलं आहे, कारण तसे परिणाम बऱ्यापैकी झालेले आहेत. जनसामान्यांचे जे मुद्दे आता सध्या घडीला जे चालू आहेत ते मुद्दे अगदी भावनिक करून किंवा प्रेक्षकांना जे पाहिजे तेच तुमच्या ताटात वाढलं जातं. म्हणून साऊथचे चित्रपट इतके हिट आणि सुपर डुपर हिट होतात. साऊथच्या इंडस्ट्रीमधलं 5% जरी आपल्यातले हिरो शिकले तर अरे बाप रे, बरं झालं. आपल्याला 3 तास जे आपण पैसे थिएटरमध्ये घालणार आहोत त्याचं सार्थकी लागेल असं मला वाटेल. 2023 मधला पहिलाच पिक्चर जानेवारी मधला हा सर्वात हिट ठरलेला आहे. जानेवारी महिन्यात चित्रपटांसाठी जास्त चांगला चालत नाही असं समजलं जातं, पण हनुमानने ते रेकॉर्ड्स मोडलेले आहेत. सर्वात शेवटी सांगायचं झालं तर मला हनुमानमधील इतकं भारी वाटलं की त्यातले बीजीएम तुमच्या अंगावर काटा आणण्यासारखे बीजीएम आहेत. आणि त्यातला जो श्रीराम म्हटलेला जो आवाज आहे तो धीरगंभीर आवाज इतका मनाला म्हणजे अगदी हृदयात घर करून जाणारा आवाज आहे. मला तो आवाज खूप भारी वाटला. तर मित्रांनो, तुम्हाला थिएटरमध्ये हा चित्रपट बघायचा झाला नसेल तर हा चित्रपट OTT वरती येणार आहे. OTT वरती येण्याची तारीख आहे 8 मार्च 2024 असं सांगितण्यात आलेलं आहे.
आता थोडं पुढं मागं होईल कारण 8 मार्च अजून लांब आहे, पण तोपर्यंत त्याच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच जाईन. त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.